शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 चतारे महादेव दशरथ गुरुजी, जन्म 13/7/1925, मृत्यू 7/11/2016। महादेव दशरथ चतारे हे नागपूर जिल्हा सत्यशोधक शाखेचे अध्यक्ष असून त्यांचा जन्म 13 जुलै 1925 रोजी मौजे धानोरा येथे शेतमजूर कुटुंबात झाला। वयाच्या 15व्या वर्षी त्यांना वर्धा येथे महात्मा गांधींचे दर्शन झाले। या दर्शनातून त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अंतर्बाह्य बदलून गेला। पुढे नागपूर येथे वास्तव्याला आल्यावर सत्यशोधक नागे चौधरी यांच्या प्रभावाखाली ते सत्यशोधक मताकडे झुकले। वयोवृद्ध चतारे गुरुजी सत्यशोधक साहित्य संमेलन आणि सत्यशोधक अधिवेशनांना आवर्जून उपस्थित राहतात। इयत्ता 4थी शिकलेले चतारे गुरुजी समता परिषदेचे मध्यवर्ती सल्लागारही आहेत। 3 जानेवारी 2014 रोजी मोझरी, जिल्हा अमरावती येथे पार पडलेल्या 9व्या सत्यशोधकी साहित्य संमेलनात त्यांचा ज्येष्ठ सत्यशोधक म्हणून हृदय सत्कार करण्यात आला होता। चव्हाण नारायणराव कृष्णाजी, 13 मार्च 1884, 21 जानेवारी 1960। सत्यशोधक नारायणराव कृष्णाजी चव्हाण यांचा जन्म 13 मार्च 1884 रोजी मौजे उडतरे आजोळी, तालुका वाई, जिल्हा सातारा येथे झाला। नारायणराव चव्हाण सत्यशोधक राणा चव्हाणांचे वडील होत। नारायणराव चव्हाण यांचे मूळ गाव नावेची वाडी हे गाव आता वाई शहरात समाविष्ट झाले। तालुका वाई, जिल्हा सातारा हे असून ते पुढे गणपतराव राघोजीराव बाबर यांच्या घराण्यात दत्तक गेले। ते 1912 सालापर्यंत बाबर घराण्याकडे वास्तव्यास होते। दरम्यान 1910 सालात त्यांचा रखमाबाईंशी विवाह झाल्यावर ते वाईस वास्तव्यास आले। शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरीची संधी असतानाही त्यांनी नोकरी न करता वाई येथे शेती व्यवसाय केला। नारायणराव चव्हाण यांच्याकडे आरंभी इंदुप्रकाश, सयाजी, विजय, केसरी आदी पत्रे येत असत। पुढे दिनमित्र, विजय, मराठा ही सत्यशोधकी पत्रे येऊ लागली। पुढे 1/4/1923 ते 11/3/1926 या कालखंडात नारायणराव चव्हाण हे वाई नगर परिषद शालेय समितीचे 14वे अध्यक्ष होते। त्यांनी पुढे वाई नगर परिषदेचे 3 वर्ष अध्यक्षपदही भूषविलं। 1/4/1926 ते 31 मार्च 1929 इसवी सन 1919 सालात ब्राह्मो समाजाबरोबर सत्यशोधक चळवळीची लाटही वाईतील रविवार पेठेत आली। या सत्यशोधक चळवळीचे पुढारी नारायणराव चव्हाण हेच होते। पुढे सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष नामदार भास्करराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आणि कोल्हापूरकर सत्यशोधक ॲडव्होकेट गणपतराव कदम यांच्या उपस्थितीत 1920 साली कार्तिक शुद्ध प्रतिपदेस बहुधा ऑक्टोबर 1920 रविवार पेठ चावडी समोरील महर्षी शिंदे चौक वाई येथे मोठ्या आवेशात वाई सत्यशोधक शाखेची स्थापना करण्यात आली। बाबूराव बळवंतराव पाडळे वाईकर यांच्याकडे या शाखेचं अध्यक्षपद गेलं, तर नारायणराव चव्हाण हे या सत्यशोधक कार्यकारी मंडळातील एक वजनदार सदस्य होते। पुढे 1925 मध्ये वाई येथील गणपती घाटावर पुणेकर सत्यशोधक दिनकरराव जवळकरांचे एक व्याख्यान वाई सत्यशोधक शाखेने आयोजित केले होते। जवळकरांच्या या सत्यशोधकी व्याख्यानानं वाई सत्यशोधक शाखेला मुठभर बळ दिले होते। असेच एक व्याख्यान कराड येथेही झाले। या व्याख्यानाला महाराष्ट्राचे थोरले साहेब यशवंतराव चव्हाण विद्यार्थी दशेत उपस्थित होते। वाई येथील व्याख्यान कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून नारायणराव चव्हाण यांनी परिश्रम घेतले। दिनांक 14 एप्रिल 1927 रोजी नारायणराव चव्हाण वाई सत्यशोधक समाज शाखेचे अध्यक्ष झाले। ही नियुक्ती सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष नामदार भास्करराव जाधवांनी एका पत्रकाद्वारे केली। या नियुक्तीपत्रासमवेत वाई सत्यशोधक समाज कार्यकारिणीच्या सदस्यांची नियुक्ती केली। या पत्रासोबत सत्यशोधक छापील नियमावलीही जोडली होती। या कालखंडात नारायणराव चव्हाण यांनी शाखेचा प्रचार आणि प्रसारही केला। सत्यशोधक शाही रामचंद्रराव घाडगे, भाऊराव पाटोळे, भिलवडीकर, आबासाहेब साबळे, मंडदकर, सोनोपंत कुलकर्णी, संभाजीराव पाटील आदींच्या सत्यशोधकी जलशांचे वारंवार प्रयोगांचे आयोजन केले जात असे।